ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। चलो वरळी म्हणत विजय मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही उपस्थित राहणार। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध आज अधिकृत घोषणा होणार। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड। पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक, नेतृत्वाचं मत। तर सूत्रांची माहिती, मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम यांच्या नावाची चर्चा। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष प्रमुख पद स्वीकारण्यास नकार। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपात प्रवेश करणार। मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश करणार। जय महाराष्ट्र शुभ प्रभात मोदी शहा फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं ट्विट। संजय राऊतांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, चर्चांना उधाण। आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित बघू, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा GR मी काढलेला नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा। राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत। 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार। हाच अहंकार कौरवांचा, रावणाचा आणि औरंगजेबाचा होता। महाराष्ट्र अहंकाराविरोधात उभा। फडणवीसांच्या टोल्यानंतर सपकाळांचं ट्विट। तर काँग्रेस, कौरव आणि रावणांची फौज, रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। संजय राठोडांसारख्यांना चपलेनं मारलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। आंदोलनाबाबत राजू शेट्टींना पोलिसांची नोटीस। इंदापुरातील सराटीत संत तुकोबांच्या पादुकांचा निरास्नान। पुण्यातील पालखी सोहळ्याचा सराटीत आजचा शेवटचा मुक्काम। तुकोबांच्या पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार। अहमदाबाद येथील विमान अपघाताला विमानातील संगणकीय बिघाड कारणीभूत असण्याची शक्यता। अमेरिकेतील विमान तज्ज्ञ मेरी स्कियावो यांचा दावा। लाडकी बहीण योजनेची पहिली वर्षपूर्ती अनुदानासाठी 2984 कोटी वितरित। लवकरच जूनचे पैसे खात्यात जमा होणार। सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार। आज अधिकृत घोषणा होणार। हजारो ठेवीदारांना दिलासा मिळणार। बीडच्या शाहूनगर भागातील अडागळे कुटुंबावर 45 ते 50 हल्लेखोरांकडून हल्ला। तरुणांमधील वादानंतर मुलगा कुठे आहे असा जाब विचारत कुटुंबाला मारहाण। चंद्रपूरच्या ताडोबातील कोर भागातील सफारी आजपासून बंद। 3 महिने कोर भागातील पर्यटन बंद राहणार। एसटी तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आजपासून 15% सवलत। दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुविधेचा लाभ घेता येणार। रेल्वेच्या प्रवासी भाडेदरात वाढ। आजपासून वाढीव दरांची अंमलबजावणी करण्यात येणार। 30 जूनपूर्वी तिकीट आरक्षित केलेल्यांना अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही। राज्यातल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट। पुण्यासह सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। आजपासून राजधानी दिल्लीत जुन्या गाड्यांना इंधन बंदी। 10 वर्षांवरील डिझेल तर 15 वर्षांवरील पेट्रोल गाड्यांना इंधन मिळणार नाही। गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी पेट्रोल पंपांवर स्पेशल कॅमेरे। धोनीकडून कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज। आता कोणालाही या नावाचा वापर करता येणार नाही। मैदानातील शांत स्वभावामुळे फॅन्सकडून धोनीला कॅप्टन कूलची उपाधी।